इंडिया महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। माझे सैनिक विकास व सेवा संस्था 9वा वर्धापन दिन योगीराज मंगल कार्यालय भोर येथे पार पडला। सकाळी 8 वाजता माझे सैनिक व एनसीसी कॅडेटचे भोर एसटी स्टँड इथून श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून संचालनास सुरुवात व नंतर शिवतीर्थावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना संस्थेचे अध्यक्ष श्री नानासो सामगीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला व योगीराज मंगल कार्यालय येथे वर्धापन दिन सोहळ्यास शुभारंभ करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष श्री नानासो सामगीर, सचिव सुनील राऊत, कोषाध्यक्ष श्री कृष्णा टापरे, कार्याध्यक्ष श्री विजय बरके, सहसचिव संपत कोंडे, कार्यवाहक रामचंद्र पठारे, उपाध्यक्ष दत्तात्रय कुडले यांनी आयोजन केले। वीरपती वगैरे यांचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित हे करण्यासाठी सोडवण्यासाठी मी ही संस्था स्थापन केली। प्रत्येक वाडे वस्ती वगैरे जाऊन सगळ्यांना मी एकत्रित करीत ही संघटना स्थापन केली। या सोहळ्यासाठी भोर राजगड मुळशीचे नवनिर्वाचित आमदार श्री शंकर मांडेकर उपस्थित होते। या संघटनेचे नानासाहेब संघ माजी उपाध्यक्ष रंजनराव सुरकरे, संतोषभाई घोरपडे कार्याध्यक्ष, माजी गटनेते त्याचप्रमाणे भोर नगरपालिकेचे नगरसेवक येसुमामा डाळ, डॉक्टर गुळगावकर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी या भागामध्ये पोलीस निरीक्षक या पदावर 3 वर्ष काम केलं असे पांढऱ्यांना सुद्धा हांगे साहेब, सर्व दत्तात्रय कुर्ले, हनुमान बांधव, कृष्णा टापरे, सुनील राऊत, विजय बरके, सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी, प्रथमतः या संघटनेला मनापासून शुभेच्छा देत असताना खरं तर आपण पाहतो समाजामध्ये ज्यावेळेस आपण आनंद उत्सव कुठलाही आपल्या घरी सण असू द्या, दिवाळी असो, कुठला सण असू द्या, आपण त्याचा आनंद घेत असताना हे सर्व देश सेवेसाठी त्यांनी आपलं आयुष्य घातलेलं असतं। त्यामध्ये नेव्ही असेल, वायुदल, सेनादल आणि इंडियन एअरफोर्स हे जे 3 विभागाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये आपलं कार्य करत असतात। आपण ज्यावेळेस सुखाने झोपतो त्यावेळेस खेळाडूंना ज्याचं श्रेय जातं तर हे संपूर्ण या 3 झालेलं जातं। त्यांच्यामुळे आपला देश सुरक्षित असतो आणि खरे आपण पाहिलं यांची जी कारकीर्द किंवा काम करण्याची वयमर्यादा असते साधारणतः 20 ते 35च्या दरम्यानच असते आणि त्यानंतर ही मंडळी म्हणजे ज्यावेळेस आपण जीवनामध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतो त्यावेळेस ही मंडळी आपल्या देशासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावत असतात। त्यामुळे मग अनेक दुर्घटना घडतात, त्याची आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। अनेक तरुण आपल्या देश सेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देतात आणि अशा वेळेस त्या कुटुंबावर काय परिस्थिती येते ते आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। शेवट देश सेवा करत असताना ही सर्व मंडळी अतिशय तनमन धनाने काम करतात। मग अशा लोकांनी ज्यावेळेस त्यांच्या उन्नतीच्या काळामध्ये देश सेवा करून आपलं संरक्षण केलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते। मग अशा लोकांनी त्यांच्या उत्तरावयामध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर ज्यावेळेस ते स्वतःचं आयुष्य जगत असतात आणि ते आयुष्य जगत असताना आपण पाहतोय ते एक सारणी म्हणून जगत असतात, परंतु ते अतिशय नियोजनबद्ध त्यांचं काम असतं, शिस्त असते त्यांच्या अंगात। म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी शिस्तीचं पालन केलेलं असतं। प्रत्येक गोष्टीला कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि खऱ्या अर्थात त्यांच्या अंगामध्ये तेच भावना, तेच प्रेम हे खूप मोनिस्टरी असतं आणि त्यामुळे ते ठिकाणी रिटायर झाल्यानंतर सुद्धा आपली सामाजिक बांधिलकी ठेवून या ठिकाणी काम करतात। त्यामध्ये मग ते वेगवेगळ्या घटकांना मदत करायची असू द्या की ज्या पद्धतीने आपण भरती झालो, आपण देश सेवा केली, अशीच नवीन भविष्यात नवीन मुलांनी नवीन मुलींनी त्यामध्ये सहभाग घ्यावा म्हणून त्यांना ट्रेनिंग सेंटर असू द्या किंवा त्यांना मार्गदर्शन करणारी सर्व मंडळी पुढे असते। आता त्यांनी सांगितलं तर आमच्या जिल्ह्याने ठिकाणी बसल्यात साहेब की आमच्या तालुक्यात त्यांनी पहिल्यांदा ती संघटना स्थापन केली
तालुक्यात बोर्ड लावण्यापासून तर त्यांना पक्ष हे पण काढायचे, त्यांना ऑफिस चालू करायचे, ते आमच्याकडे चांगला पाठपुरावा करतात आणि त्यांचे स्वप्न आहे की आपल्याला स्वतःच असं तालुक्याला कार्यालय असावं. त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बोर्ड राजगडच्या मंडळीने या ठिकाणी ठेवलं. आता सांगितलं की तुम्हाला सुद्धा कार्यालय असावं, कार्यालय आवश्यक आहे. आपल्या विचाराचे देवाण करत असताना कुठेतरी बसण्यासाठी स्वतःचं व्यासपीठ पाहिजे, ज्या ठिकाणी बसून आपण चर्चा करू शकतो की आपल्याला काय करायचंय, भविष्यकाळात काय उद्दिष्ट आहेत आपली, ही पूर्ण करायची असेल तर आपल्याला चांगलं व्यासपीठ पाहिजे. म्हणून ती जागा देण्यासाठी आता दादांनी यांनी सांगितलं तर त्या भागात ही सर्व मंडळी गेले अनेक वर्ष काम करतात. जशी मला मूळची माहिती आहे तशी या मंडळींना बोर्ड राजगडची माहिती आहे. आम्ही मंडळवारी या ठिकाणी आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा परिषद राज्य जागा असत त्या ठिकाणी तुम्हाला कुठे मागणी देता येते त्याच्यावर विचार करू, किंवा एखादा भूखंड जर आपला नगरपालिकेला असतो कोणाचा मोकळा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वाटत तो कसा घेता येईल त्याने आम्ही सर्वजण विचार विनिमय करू, तुम्हाला सहकार्य करू आणि या ठिकाणी तुमच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना भविष्यकाळात तुमची काही अडचण असू द्या ती आम्ही सोडवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू आणि सतत तुमच्या मागे ठामठोकपणे उभं राहू अशा काही ग्वाही देतो. त्याचा आम्हाला वेळ झाला, राजगडला कार्यक्रम असत थोडा यायला उशीर झाला. आम्ही किती म्हणतो वेळ तुम्ही घ्यायचं तरी आम्ही निघायच्या टायमाला लोक येतात, त्यांना डावलून पण जाता येत नाही आणि थोडं आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला काही गोष्टी अजून पाहावं लागतात. त्याच्या कार्यक्रमाचे नाराज होतात, परंतु त्यामुळे कार्यक्रमाला यायला उशीर झाला. परंतु या ठिकाणी तुम्हाला एक ग्वाही देतो, तुमच्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, एक सार्वजनिक लोकांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काही इलेक्शनमध्ये जे योगदान दिलेलं आहे आणि मी स्वतः पाहिजे दादा ही सर्व मंडळी मला नेहमी भेटायची, वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग आयोजित करायचे, काम करायचे. आमच्या पांढऱ्या नाण्याचं तर कौतुक केलं पाहिजे. त्यांनी 3 दिवस इथं मुक्कामीच राहिले होते आणि या ठिकाणी खऱ्या आपल्या बाहेरच्या लोकांना एकत्र करून आमच्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आमची पण जबाबदारी आहे भविष्यकाळात तुमची काही समस्या असू द्या, काही काम असेल ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू अशी ग्वाही देतो. आणि तुम्ही जे देश सेवेचं कार्य केलेलं आहे ते मनापासून अभिनंदनीय आहे आणि असंच कार्य करण्याची उर्मी भविष्यकाळात नवीन म्हणून तुला आली पाहिजे. आणि देश सेवा करण्याला अनेक मार्ग आहेत. तुम्ही संरक्षणाच्या माध्यमातून देश सेवा करता, आमच्यासारखे कार्यकर्ते प्रामाणिकपणे बाबा समाजकार्याच्या माध्यमातून काम करत असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. परंतु माझी सर्वांना विनंती आहे, आपण जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने आपण काहीतरी सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. आपल्या आयुष्यातला काही का वेळ समाजाला देशाला दिला पाहिजे आणि जे काय आपण कमवतो त्यातला खारीचा वाटा व्हायला तर समाजातील गरजूवंत ज्यांनी देश सेवेला वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सेवा केली अशा लोकांसाठी मदत केली पाहिजे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची धारणा आहे. म्हणून भविष्यकाळात तुमचे काय संकल्पना असेल त्या पूर्ण करण्यासाठी भविष्यकाळात अशी नवीन मुलं देश सेवेत रुजू होण्यासाठी जे काही सहकार्य करायचंय किंवा वेगवेगळे धोरण तुमचे असेल त्यासाठी आम्ही सर्वजण मदत करण्यासाठी कटिबद्ध राहू अशा ग्वाही देतो. आम्हाला कार्यक्रमाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्यापर्यंत धन्यवाद साहेब. अतिशय मोलाचे मार्गदर्शन आणि आम्हाला जे तुम्ही खात्री दिलेली आहे त्याच्याबद्दल मी अध्यक्षांच्या वतीने आपल्या ठिकाणी आभार मानतो. इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.